उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिवभोजन थाळीची योजना सुरू करण्यात आली। समाजातील एकही घटक उपाशी राहू नये आणि त्यांनाही पोषक आहार मिळावा हा हेतू बाळगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारी 2020 ला ही योजना सुरू केली। या योजनेत राज्यातील 1904 केंद्रांवरती शिवभोजन थाळीचा लाभ लाखो गरजूंनी घेतला। याच योजनेचा आज आपण रियालिटी चेक करणार आहोत। ही शिवभोजन थाळीची योजना आज सुरू आहे का हेच आपल्याला पाहायचं आहे। यासाठी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो उपहारगृह आहे, कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी आलेलो आहे। इथं सुरुवातीला ही योजना सुरू होती, त्यानंतर कोरोनाचा काळ आला। कोरोनाच्या काळात सुद्धा ही योजना बंद नव्हती, कारण लोकांना जेवण भेटत नव्हतं आणि त्यावेळेला इथं आपण बघितलं होतं की ही योजना सुरू होती, तशा प्रकारचे बोर्ड सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले होते। आता मात्र शिवभोजन थाळीचं इथं कुठंही बोर्ड आपल्याला दिसत नाही। सुरुवातीला 10 रुपयाला ही थाळी होती आणि 40 रुपये हे राज्य सरकार या इथल्या कॅन्टीन धारकांना या ठिकाणी देत होते, केंद्र जे चालवत होते त्यांना देत होते। आता ही योजना शिवभोजनची चालू आहे का आपल्याकडे? नाही। काय कारण काय बंद करण्याचं? ते मागचा कॉन्ट्रॅक्ट संपला, आता मी नवीन आलो, मला काय माहित नाही त्याच्याविषयी काय तर, आणि कळालं तर बघू। म्हणजे तुम्ही जेव्हापासून आला तेव्हापासून इथं ही थाळी सुरूच नाही आहे, सुरू नाही आहे। तुम्हाला किती महिने झाले असतील तरी इथं येऊन? मला 2-3 महिने झाले येऊन, पण बंद आहे। म्हणजे पहिलं कॉन्ट्रॅक्ट संपला, आता नवीन कॉन्ट्रॅक्ट आलं, पेपरमध्ये ॲड आली, त्यानंतर मी टेंडर भरलं होतं, मग तिथून पुढे आलं आणि तेव्हा बंद होतं। आता जर सरकारनं तुम्हाला सांगितले की परत एकदा इथं योजना सुरू करा तर 100% चालू करू। तर हे नवीन यांनी कंत्राट घेतलेलं आहे। आधी इथं कंत्राटदार वेगळे होते, असं कारण त्यांनी या ठिकाणी पुढं केलेलं आहे। परंतु आत्ता या कॅन्टीनमध्ये ही योजना जी आहे ती या ठिकाणी सुरू नाही आहे, हे आपल्याला या रियालिटी चेकमधून या ठिकाणी दिसत आहे। शिवभोजन थाळी सुरू होती माहिती आहे का तुम्हाला? हो, आता इथं भेटत नाही शिवभोजनची थाळी। आम्ही काही जास्त वेळ येत नाही, आम्ही अर्ज दाखल केला त्यासाठी आलो होतो। ही योजना सुरू होती हे माहित आहे? हो, माहिती होते, लोकांनी याचा भरपूर फायदा घेतला। ना। आता ही बंद पडली आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? कारण उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना आता या सरकारच्या काळात बंद आहे। त्याच्या बाबतीत आता काही सांगू शकत नाही, मी साहेब सांगतील। काय वाटतं तुम्हाला, ही योजना बंद करणं योग्य आहे? नाही, परत चालू केली पाहिजे। सर्वसामान्य गोरगरीब माणसांसाठी ही योजना खूप लाभदायक आहे। आपण सर्वसामान्य म्हटल्यानंतर त्याच्यासुद्धा वर्गवारी येते, त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की परत शिवभोजन थाळी चालू झाली पाहिजे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाही सुरू झाली होती। एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, आता ते त्यांच्यासोबतच होते, ते आल्यानंतर थोडंसं या योजनेकडं लोकांचं किंवा सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। नाही, काही माझं तर स्पष्ट मत आहे, सरकार कुणाचंही असू द्या, पण सर्वसामान्य लोकांचा त्यांनी विचार केला पाहिजे। आपण कुठल्या सरकारला दोष देण्यापेक्षा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने कशा योजना येतील त्याचा पुरस्कार करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं। तर ही योजना खूप चांगली होती, कारण गोरगरिबांना या योजनेचा फायदा मिळत होता। ग्राहक केवळ 10 रुपये देऊन ही योजनेचा लाभ घेत होते। कोरोना काळामध्ये ही योजना जी आहे ती अवघ्या 5 रुपयांवरती सुरू करण्यात आलेली होती आणि उरलेले पैसे हे राज्य सरकार असे जे कॅन्टीन धारक असतील किंवा जे महिला बचत गट असतील त्यांना द्यायचं आणि या योजनेचा लाभ सगळे घ्यायचे। महापालिकेचं जे हे कॅन्टीन आहे तिथं तर ही योजना बंद आहे। आता आपण पुढच्या केंद्राकडे जाऊया, तिथं नेमकी काय परिस्थिती आहे हे पण आपल्याला पाहायचं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून गोरगरिबांसाठी चालवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील उपहारगृहात सुद्धा शिवभोजन थाळीची योजना 26 जानेवारी 2020 पासून सुरू होती। पुढेही काही महिने ती सुरूच राहिली। आत्ता या कॅन्टीनमध्ये ही योजना सुरू आहे का हे पाहण्यासाठी आपण थेट या कॅन्टीनमध्ये आलेलो आहोत। इथं आपण बघू शकतो की अनेक छोटे छोटे इथं नोटीस किंवा बोर्ड लागलेले आहेत, परंतु इथं कुठेही आपल्याला शिवभोजन थाळी सुरू आहे अशा प्रकारचा बोर्ड या ठिकाणी नाही आहे। आत्ता आपल्यासोबत कॅन्टीन चालवणारे इथले कंत्राटदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। आत्ता इथं शिवभोजन थाळी सुरू आहे का? आता नाही आहे, याच्या आधी जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्याकडे होते। का नाही आहे आत्ता इथं? कॉन्ट्रॅक्टर चेंज झाल्यामुळं ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर झालेलं असतं, त्या कॉन्ट्रॅक्टरसोबत ॲग्रीमेंट असतं
त्याला वर्क ऑर्डर लागते, ॲग्रीमेंटची कॉपी लागते. ते जुन्या ठेकेदाराबरोबर होतो. आता आम्ही आलो ते आम्हाला येऊन 1.5-2 वर्ष झालेली आहेत. आम्ही त्यांच्याकडं विचारणा केलेली आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. बरं, त्यांनी जर तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही परत शिवभोजन थाळी सुरू करणार? हो नक्कीच, कारण इथं खूप गरज आहे. इथं खूप गरजू आणि गरीब कुटुंबातील लोक असतात, त्यांना शिवभोजनची खूप गरज आहे. कारण हे महानगरपालिकेकडून जे शासकीय रुग्णालय म्हणून जे चालवलं जातं अशा प्रकारचं हे रुग्णालय आहे आणि इथं मोठ्या संख्येनं गोरगरीब रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी येत असतात, उपचार घेत असतात. खरं तर आर्थिक दुर्बल घटकातीलच जास्त करून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी आलेले असतात आणि त्यांना अशा प्रकारच्या शिवभोजन थाळीचा लाभ घेणं खूप गरजेचं असतं. काही इतर रुग्ण आणि नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. शिवभोजन थाळी सुरू होती, माहिती आहे का तुम्हाला? नाही ना नाही शिवभोजन थाळी सुरू होती. नाही महाविकास आघाडीच्या काळात शिवभोजन थाळी एक सुरू होती. 10 रुपयाला शिवभोजन थाळी मिळायची. नाही सांगता येत. नाही सांगता येतं. तुम्हाला माहित आहे? होती ना. होती. तर आता ती बंद झाली आहे. इथलं काय माहित नाही, कारण आम्ही आत्ताच आलो होतो, पण काही ठिकाणी होती. हा. आता इथं पण सुरू होती, पण आता बंद आहे म्हणतायत ते 2 वर्षापासून. इथलं काय आपल्याला आयडिया नाही, कारण आम्ही आता 4-5 दिवस झाले इथे वडले ऍडमिट होते. पण त्यावेळेस आम्ही कधी काय लाभ नाही घेतला, कधी आलोच नाही इकडे आम्ही, पण ऐकून आहे होते. पण ती सुरू असणं गरजेचं आहे, कारण असे जे रुग्णालय आहे शासकीय भरपूर पेशंटचे जे नातेवाईक आहे का, त्यांची इथे काही सोय नसल्यामुळं का भरपूर अडचण आहे. स्वतः माझे उदाहरण घ्या, मी 4-5 दिवस इथं होतो तर माझे पण खायचे प्यायचे लय हाल झाले. कारण पेशंट सोबत एक माणूस कंपल्सरी लागतो, धावपळ होते, खाण्याचं पैशाचं काय ॲडजस्ट होत नाही, त्याच्यामुळं हे गरजेचं आहे चालू असणं. हे आता तुम्ही ऐकलं असेल शिवभोजन थाळीबद्दल, किती गरजेचे आहे अशा प्रकारे शिवभोजन थाळी? कारण 10 रुपयात जेवण मिळत होतं त्यावेळेला. मिळायला पाहिजे नातेवाईकाला जेवण. पेशंटला तर काय मध्ये असते शिळ पाक, पण नातेवाईकाला बी आमच्यासाठी बेजारी होती नव्हतं. आता मी पेशंट आहे. हा बरोबर. हा, हे मुलं आहेत, ही माझे पुतणे आहे, 2 मुलं, ही मुलं आहेत सगळे, ही पुतणे आहे. मी आज सुट्टी डिस्चार्ज झालाय मला. ही किती उपाशी मेले असतील माझ्यासाठी. जेवणाची सोय नाही, पुन्हा पैशाची अडचणी, उपचारात पण पैसे जातात. मग उपचारात पैसे जाते. तर आता स्कीम मध्ये ऑपरेशन करून सुद्धा नगदी पैसे भरू द्यावे लागले आम्हाला. जेव्हा कुठले पैसे राहतील यांच्याकडे, आणि ते बी तर दुनियाचं महाग आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली होती आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या योजनेकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. राजकारण अशा राजकारणाच्या बाबतीत तर काय आम्ही बोलू शकत नाही समजा, पण जी चालू होती ती चालू ठेवायला पाहिजे होती. राजकारणाचा याच्यात काही संबंध नाही आहे पाहिजे होता. जी सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ होता. असे भरपूर काही लोक आहेत की ज्यांना घरं नाही, कामं नाही, असे भरपूर लोक आहेत. काय म्हणले 5 रुपयात काय? 5 रुपयात झुमका भाकर खात होतो मी. ही काम चालू होतं वायशमचं, मी स्वतः काम केलं, काम कार्य केलंय. कोणी केली होती योजना सुरू? ती काय माहित नाही मला. ती पण त्या 95-96ला ठाकरे, बाळासाहेब ठाकरे हे सत्तेत 89 ला चालू होतं काम. 89 ला सुरुवातीपासून बुडापासून 5 मजलीपर्यंत मी काम करतो. मी कारागीर होतो, शिर्के बिल्डरने काम केलेलं आहे. त्यावेळेला झुणका भाकर खाल्ली. झुमका भाकर खाल्ली मी. कधी पुण्याला गेलो तर पुण्यामध्ये खायची, तिथं लय भारी मिळायचं 5 रुपयामध्ये. त्याच धर्तीवरती हे शिवभोजन थाळी चालू केली, हा, पण राजकारणापायी बंद पडली. असं तर चालू करायला पाहिजे. रिक्वेस्ट आहे माझी. काय रिक्वेस्ट आहे? जी बंद झाली थाळी, काही कारण असेल ती, तर ती सगळ्यांना सहकार्य करून ती चालू केली पाहिजे, कारण ती सगळं सर्वसामान्य माणसाला खूप गरजेची आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला ही योजना सुरू झाली होती, शुभारंभ झाला होता. आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला प्रकर्षानं जाणवत आहे. 2020 ते 2023 या 3 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 150 कोटी रुपयेचा निधी या शिवभोजन थाळी योजनेसाठी खर्ची घालण्यात आला. त्यावेळेला 1904 केंद्रांवरती ही योजना राबवली जात होती. मात्र आता या ना त्या कारणानं अनेक केंद्र ही बंद पडलेली आहेत. तिथं आता शिवभोजन थाळीचा लाभ गोर गरीब असतील, गरजू असतील, त्यांना घेता येत नाही आहे. आणि याला राजकारणच कारणीभूत आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. मात्र हे राजकारणच या गोरगरिबांच्या पोटावर उठलेलं आहे, हे या निमित्तानं आपण पाहतोय. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.